नमस्कार मित्रांनो, अजित खेपले, कोकण टुरिझम. आत्ता सुट्ट्या संपल्या. आपल्या कोकणामध्ये किती गर्दी होती. पुणे, मुंबई किंवा अहमदनगर, इव्हन गुजरातमधली पण लोक एवढी आली होती कोकणामध्ये की तिकडची हॉटेल्स, तिकडची रिसॉर्ट्स पण सगळी फुल होती. बीचेसवरती तेवढी गर्दी होती. हे सगळं आपल्या कोकणामध्ये का होतं? कारण आपली टेस्ट आहे, एक फूड टेस्ट आहे, आपल्याकडे निसर्ग आहे आणि आपल्या कोकणामधली बरीचशी लोक आता म्हणजे मोर दॅन 60% मुंबईमध्ये राहतात, पुण्यामध्ये पण राहतात. तर आपण लोकल्स जे आहोत, बरेचसे महाराष्ट्रामध्ये चर्चा असते की कोकणची लोक हे टुरिझममध्ये का नाही उतरत. तर खरंच मित्रांनो, मी सांगतो, आपण कोकणच्या टुरिझममध्ये उतरायला हवं. आपली जी लँड आहे, आपली ती घरं आहे, त्याचं एक पार्ट किंवा एखादी जागा असेल त्याचं कन्व्हर्जन रिसॉर्टमध्ये, स्टेइंगमध्ये करायला हवं. लोकांना आवडतं. लोकांना असं आवडतं की सिटी सोडून आरसीसी मध्ये जाऊन आपण कुठेतरी कोकणी घरात राहिलं पाहिजे, एक रात्र आजूबाजूला फिरलं पाहिजे. तर मित्रांनो, याचा विचार करा. याच्यामध्ये इन्कम पण भरपूर आहे. तुम्ही जर फूड कोकणातली पाहिलीत, रत्नागिरी जिल्हा असो, रायगड असो, आपलं फूड जे आहे वेगळ्या प्रकारचं आहे, सिंधुदुर्ग असो. तर हे सगळं मित्रांनो तुम्ही स्टडी करा आणि त्याच्यामध्ये 3-3, 4-4 जणांनी, तुम्हाला पॉसिबल असेल तर एकत्र येऊन एखादं रिसॉर्ट छोटंसं, एखादं होमस्टे आणि फूड, आणि त्या लोकांना फिरवायचं. ट्रेनने जायचं असेल तर त्यांना ट्रेनने घरी जाऊ देत, चिपळूण रत्नागिरी स्टेशनला सोडायचं. मित्रांनो, याचा विचार करा. हे खूप चांगला बिझनेस आहे. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू.